हॅलो. हॅलो, नमस्कार सर. मी जिओ कस्टमर केअर मधून मीनाक्षी बोलते. मी आपली काय मदत करू शकते? अहो मॅडम, लयच मोठा प्रॉब्लेम झाला, ऐका की. काय हो? अहो मॅडम, माझ्या म्हशीनं माझं सिम कार्डच खाल्लं हो. सिम कार्ड खाल्लं? हा ना. आता हो Sorry. मॅडम, आता कसं करू हो मॅडम, सांगा ना. सॉरी. अहो सॉरी नाही हो मॅडम, माझ्या म्हशीनं सिम कार्ड खाल्लं म्हणतोय मी तुम्हाला. तुमच्या मशीने तुमचं सिम कार्ड खाल्लं? हा ना. मग तुमच्या मशीने सिम कार्ड खाल्लं तर मी काय करू? मग तुम्ही नवीन घ्या ना. आहे तोच नंबर राहू द्या. तुम्ही नवीन सिम कार्ड घ्या. अहो पण मॅडम, त्याच्यामध्ये मी अनलिमिटेड बॅलन्स टाकलं होतं ना. हा का? मग तुम्ही हे का नाही, अनलिमिट असू द्या आणि बॅलन्स कुठेही जात नाही तुमचा. तुम्ही कोणत्याही हे का नाही कस्टमर किंवा मोबाईलच्या शॉपीमध्ये जावा आणि तुम्ही नवीन सिम बनवून घ्या. तुमचं आहे त्या नंबरचं. तुमचा बॅलन्स कुठेही जाणार नाही सर. 3 महिन्याचं बॅलन्स मारलं हो अनलिमिटेड. हा ना, मग चालेल ना, काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही 2 दिवसात सिम कार्ड काढून घ्या. अहो पण ऐका की मॅडम, मला एक विचारायचं होतं तुम्हाला. हा बोला. अहो मॅडम, आता म्हशीच्या पोटामध्ये ते सिम कार्ड गेलंय बरोबर. हा. मग मॅडम, ते अनलिमिटेड सिम कार्ड आहे म्हणल्यावर मग मॅडम म्हैस देईल का हो दूध अनलिमिटेड? हे काय प्रश्न विचारताय? तुम्ही उद्या मोबाईल शॉपीमध्ये जा सर आणि सिम कार्ड काढून घ्या. असं मशीन खाल्ल्यानं म्हशी दूध देत नसते. अहो पण मॅडम, लयच भारी होईन की अनलिमिटेड दूध दिलं म्हशीनं तर. सॉरी, माझा टाइम वेस्ट करू नका सर. मी आपली कशा प्रकारे मदत करू शकते? अहो मदत नाही, हेच सांगा ना तुम्ही, अनलिमिटेड दूध देईल का म्हैस? सर, तुम्ही आज किंवा उद्या तुम्ही जवळच्या आसपासच्या मोबाईल शॉपीमध्ये जा. जिओचं एकाने सिम घ्या. तुमचा आहे तो नंबर ठेवा. तुमचं 3 महिन्याचं बॅलन्स कुठेही जाणार नाही. अहो तुम्हाला सांगतो मॅडम, दुपारी खाल्लं बरं का म्हशीनं ते सिम कार्ड आणि रात्री जरा जास्त दूध निघलंय म्हणून म्हणाले तुम्हाला अनलिमिटेड दूध निघेल का जास्त. सॉरी सर, असं कधी काही होत नसतंय. हा. मग म्हशीनं दूध, ऐका ना, मग म्हशीनं दूध कसं काय जास्त दिलं?